Okay, we have completed up to occupational illness. Now, what are the diseases due to occupational illness? We will see one by one. The major occupational diseases, morbidity of concerns in India are. तर morbidity of concerns India मधल्या ज्या काय आहेत त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या मेजर ऑक्युपेशनल इलनेस होतात किंवा डिसीजेस होतात बघा. सिलिकोसिस सिलिका ला एक्सपोजर जास्त झाल्यामुळे सिलिकोसिस होतो. म्युकोलोस्केलेटल इंजुरीज असतील. म्युकोलोस्केलेटल इंजुरीज म्हणजे जे काही म्युकस आहे, म्युकस लाइनिंग असतं रेस्पिरेटरी मध्ये, आपल्या रेस्पिरेटरी लाइनिंग आहे किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे त्याच्यामध्ये जो काही म्युकस लाइनिंग आहे, ओके, तर त्याला इन्फेक्शन होतं किंवा इंजुरीज होते. कोल्ड वर्कर्स बघा, जे काही कोळसाची खाण असते अशा ठिकाणी असणारी वर्कर्स असतील, ओके, या ठिकाणी निमोकोनियोसिस मीन्स जे काही निमोनिया डिसीज होतं किंवा त्या रिलेटेड डिसीजेस होतात बघा, एअर इन्फेक्शन किंवा एक्सपोजर जास्त झाल्यामुळे अशा ठिकाणी. क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीजेस असतील, हे सुद्धा डिसीज आहे. अस्बेस्टोसिस, ओके, आता सांगितलं मी अस्बेस्टोस नावाचा एक घटक आहे, याला जास्त एक्सपोजर झाल्यामुळे अस्बेस्टोसिस डिसीज होतो. बायसिओनोसिस, देन पेस्टिसाइड अँड पॉइझनिंग अँड नॉइज इंड्युस्ड हिअरिंग लॉस. ओके, ज्या काही मोठ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कारखान्यामध्ये सतत कामगार काम करत असतात तर त्यांना नॉइज इंड्युस्ड हिअरिंग लॉस सुद्धा होतो, की ते काय करतात, सतत 80 डेसिबल पेक्षा जास्तच बघितलं आपण. नॉइजचं काय असतं, 80 डेसिबलच्या पुढं जर जास्त आपण आवाज ऐकत राहू सतत तर काय होईल, आपल्याला हिअरिंगचा लॉस होईल किंवा डीफनेस प्रोड्यूस होऊ शकेल. तर हे सगळे डिसीजेस होतात बघा. मेजर ऑक्युपेशनल डिसीजेस आहेत. मॉर्बिडिटी ऑफ कॉन्सर्न्स इन इंडिया. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. Many agents. Okay. Anyone have any problem? Yes. No, ma'am. Understood? No, ma'am. Many agencies like National Institute of Occupational Health, Industrial Toxicology Research Center, Central Laboratory Institute, etc. are working on researchable issues like asbestos and asbestos related diseases. तर many agencies आहेत. For example, National Institute of Occupational Disease हे असेल किंवा इंडस्ट्रियल टॉक्सिकोलॉजी असेल, इंडस्ट्रियल टॉक्सिकोलॉजी, देन रिसर्च सेंटर असतील, देन सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूट असेल, लॅबोरेटरी इन्स्टिट्यूट असेल, हे सगळे काय करतात, वर्क करत आहेत अस्बेस्टोस आणि त्याच्या रिलेटेड डिसीजेसवर. देन पेस्टिसाइड पॉइझनिंग, सिलिका रिलेटेड डिसीजेस अदर दॅन सिलिकोसिस अँड म्युकोलोस्केलेटल डिसऑर्डर्स. ओके, हे डिसीजेस कसे प्रिव्हेंट करता येऊ शकेल किंवा मेन कॉज कसा याचा स्टॉप करता येईल याच्यावर हे रिसर्च चालू आहे बघा या इन्स्टिट्यूट मध्ये. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आहे, कामगार संघटना जी आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, ओके, ILO, प्रिपेअर्स अँड अपडेट्स लिस्ट फॉर ऑक्युपेशनल डिसीजेस. तर ते एक ऑक्युपेशनल डिसीजेस, तर त्यांनी एक लिस्ट प्रिपेअर केली आणि अपडेट पण प्रिपेअर केले बघा. and its classification from time to time, आणि त्यांचं क्लासिफिकेशन टाइम टू टाइम. The latest classification is published in 2010. तर लेटेस्ट क्लासिफिकेशन जे काही त्यांचं पब्लिश झालं 2010 मध्ये. It classification occupational diseases under 4 headings as follows. तर त्यांचं जे काही क्लासिफिकेशन आहे ऑन ऑक्युपेशनल डिसीजेस तर ते खालील प्रमाणे आहे बघा. फर्स्ट, occupational diseases caused by exposure to agents arising from वर्क ऍक्टिव्हिटीज. तर ऑक्युपेशनल डिसीजेस जे काय ते काही कॉज कशाद्वारे होतात, बाय एक्सपोजर टू एजंट्स. तर एजंट्स, कुठल्या एजंट्सना एक्सपोजर असेल, अरायझिंग फ्रॉम वर्क ऍक्टिव्हिटीज, तर वर्क ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यापासून होणारं डिसीजेस. देन फर्स्ट, डिसीजेस कॉज्ड बाय केमिकल एजंट्स, 42 टाइप्स. ह्याचे टाइप्स आहेत बघा, टाइप नंबर दिलेले आहेत. तर डिसीजेस कॉज्ड केमिकल एजंटचे एक्सपोजर जास्त झालं तर त्याच्यामुळे होणारे डिसीजेस असेल तर ते 42 टाइपचे डिसीजेस आहेत बघा. देन डिसीजेस कॉज्ड बाय फिजिकल एजंट, तर फिजिकल एजंटमुळे होणारे डिसीजेस हे 7 टाइपचे डिसीजेस आहे या क्लासिफिकेशनमुळे. कोणी हे क्लासिफिकेशन केलंय, ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने. ओके, तर त्याच्यामध्ये अंडर क्लासिफिकेशन डिफरंट डिसीजेस आहेत. तर डिसीज कॉज्ड बाय केमिकल एजंट 42 टाइप्स, डिसीज कॉज्ड बाय फिजिकल एजंट 7 टाइप्स. ओके, अंडरस्टूड? समजते का ऑल ऑफ यू? Yes, ma'am.
ओके, थर्ड आहे बायोलॉजिकल एजंट्स अँड इन्फेक्शन्स और पॅरासाइटिक डिसीजेस. तर बायोलॉजिकल एजंट्स असतील किंवा इन्फेक्शन्स असतील किंवा पॅरासाइटिक डिसीजेस असतील, हे सगळं कॉज आहे किंवा हे सगळं कशामुळे होतं बघा. पॅरासाइटिक डिसीजेस डिफरंट टाइपचे असतील, हे सुद्धा याच्यात इन्क्लूड आहेत. देन ऑक्युपेशनल डिसीजेस बाय टार्गेट ऑर्गन सिस्टीम. तर ऑक्युपेशनल डिसीजेस होतात बट ते स्पेसिफिक ऑर्गन सिस्टीमला टार्गेट करतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट मोस्ट कॉमन आहे रेस्पिरेटरी डिसीजेस. तर 12 टाइपचे रेस्पिरेटरी डिसीजेस आहेत, 12 टाइप्स. ओके, देन स्किन डिसीजेस. व्हॉट आर स्किन डिसीजेस? 4 टाइपचे स्किन डिसीजेस होतात ऑक्युपेशनल मुळे, ऑक्युपेशनल एक्सपोजर मुळे. देन मेंटल अँड बिहेवियरल डिसऑर्डर्स. तर मेंटल आणि म्युकोस्केलेटल डिसऑर्डर्स पण होतात बघा या ऑक्युपेशनल डिसीज टार्गेटेड ऑर्गन सिस्टीम मध्ये. 8 टाइपचे ते डिसीजेस आहेत. देन मेंटल अँड बिहेवियरल डिसऑर्डर. तर मेंटल आणि बिहेवियरल डिसऑर्डर्स होतात 2 टाइपचे, 2 टाइपचे. देन ऑक्युपेशनल कॅन्सर. तर ऑक्युपेशनल कॅन्सर सारखे सुद्धा डिसीजेस होत आहेत या सगळ्या ऑक्युपेशनल इलनेसमुळे. अँड अदर टाइप्स ऑफ डिसीजेस. ओके, अंडरस्टूड? कुठले कुठले डिसीज होतात, किती टाइपचे आहेत, अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट इज इन्व्हायरमेंटल पोल्युशन ड्यू टू फार्मास्युटिकल्स. ओके, तर इन्व्हायरमेंटल पोल्युशन ड्यू टू फार्मास्युटिकल्स हे काय आहे बघूयात. जे काही फार्मास्युटिकल आहे किंवा फार्मसी इंडस्ट्रीज आहे, ओके, तर त्याच्यामुळे होणारे इन्व्हायरमेंटल पोल्युशन काय आहे हे आपण बघूयात. ओके, तर फार्मसी इंडस्ट्रीज असतात बघा, ड्रग प्रिपरेशन होतं त्याच्यामुळं किंवा टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग असेल, सगळं काही फार्मसी इंडस्ट्रीमध्ये होतं. बट ते फार्मास्युटिकल प्रिपरेशन करत असताना इन्व्हायरमेंटल काय पोल्युशन होतं किंवा त्या इंडस्ट्रीचा ऑब्वियस आहे इंडस्ट्रीचा तर सगळ्या पोल्युशन मध्ये इफेक्ट होतो. वॉटर पोल्युशन मध्ये होतो, एअर मध्ये होतो, त्याच्यासोबत अजून साऊंड मध्ये होतो. ओके, तर या पोल्युशन फार्मामध्ये सुद्धा इंडस्ट्रीज आहेत, तर या इंडस्ट्रीजचा काय इफेक्ट होत असेल इन्व्हायरमेंट पोल्युशनला हे आपल्याला बघायचं आहे. The presence of pharmaceuticals in the environment is an increasing concern. तर एन्व्हायरमेंट मधलं जे काही प्रेझेन्स आहे फार्मास्युटिकलचं इन द एन्व्हायरमेंट इज इन्क्रीजिंग कन्सर्न. तर ते वाढत आहे फार्मास्युटिकलचं एन्व्हायरमेंट मधलं प्रेझेन्स. Patient in case of drug for human use or animal for veterinary drugs are the main sources of contamination. तर जनरली ड्रग्स जे फॉर्म होतात ते ह्युमन साठी असतील किंवा अॅनिमल साठी असतील, ते काय आहेत, मेन सोर्स ऑफ कंटॅमिनेशनचे मेन सोर्स आहेत बघा. वेटरनरी साठी फॉर्म होणारे ड्रग आणि ह्युमन साठी फॉर्म होणारे ड्रग्स. सेव्हरल फार्मास्युटिकल्स वाइडली युज्ड इन ह्युमन मेडिसिन. तर खूप सारे फार्मास्युटिकल आहेत हे वाइडली युज्ड होतात ह्युमन मेडिसिन मध्ये. ओके, अंडरस्टूड? ह्युमन मेडिसिन मध्ये खूप वाइडली युज्ड होतात ह्युमन मेडिसिन प्रिपेअर करताना. ओके, understood? Several pharmaceuticals widely used in human medicines are excreted unchanged or active metabolites in high quantity and are continuously discharged in domestic water. तर ते जनरली ते प्रोड्यूस करताना जो काही वेस्ट मटेरियल आहे किंवा इन्ग्रेडियंट्स आहेत ते कंटिन्युअसली डिस्चार्ज केले जातात डोमेस्टिक वॉटर सोर्सेस मध्ये. ओके, वर्ल्ड वाइड अबाउट 12,000 human and 205,000 veterinary pharmaceuticals are being used. तर पूर्ण जगभरातलं असं सर्वे केल्यानंतर लक्षात आलं की 12,000 अशा कंपन्या आहेत किंवा ह्युमन फार्मास्युटिकलचे इंडस्ट्रीज आहेत आणि 2,500 वेटरनरी फार्मास्युटिकलच्या इंडस्ट्र्या आहेत किंवा यूज मध्ये आहेत. Awareness about impact of pharmaceutical products on environment is reported since the 1990s. तर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचा इम्पॅक्ट इन्व्हायरमेंटवर काय होतो किंवा त्याच्याबद्दल काय अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे हे 1990 पासून रिपोर्ट केलं गेलं. अंडरस्टूड? इन्व्हायरमेंटल पोल्युशन ड्यू टू फार्मास्युटिकल्स मुळे सुद्धा इन्व्हायरमेंटल पोल्युशन होते बघा. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next part. It has been shown that pharmaceuticals are detectable in untreated and biological treatment municipal wastewater. तर फार्मास्युटिकल जे काही
प्रोडक्ट्स आहेत किंवा फार्मास्युटिकल जे काही प्रिपेअर केले जातात ते काय होतात. इट हॅज बीन शोन दॅट फार्मास्युटिकल्स आर डिटेक्टेबल इन अनट्रीटेड अँड बायोलॉजिकल ट्रीटेड म्युनिसिपल वॉटर. तर म्युनिसिपल वॉटरमध्ये किंवा बायोलॉजिकल ट्रीटमेंट असणाऱ्या वॉटरमध्ये ते जनरली अनट्रीटेड सोडले जातात, असे सोडले जातात बायोलॉजिकल ट्रीटेड म्युनिसिपल वेस्ट वॉटर. सरफेस वॉटर अँड व्हेरी फ्यू ड्रिंकिंग वॉटर ऑल्सो. तर काही ठिकाणी ते सरफेस वॉटर मध्ये सुद्धा लेट आउट केले जातात किंवा ड्रिंकिंग वॉटर मध्ये सुद्धा काही ट्रेसेस मध्ये. डायरेक्ट रिलीज ऑफ वेटरनरी फार्मास्युटिकल्स इन एन्व्हायरमेंट मे ऑकर इन फिश फार्मिंग. तर जे काही वेटरनरी फार्मास्युटिकल आहे ते एन्व्हायरमेंट मध्ये आहे असेच रिलीज केले जातात ते वेस्ट. तर ते ऑकर इन फिश फार्मिंग मध्ये ते आढळून येतं. Indirect release by way of animal typically treated and by leaching through fields from manure spreading to agriculture field and livestock waste have also been reported. नाहीतर ते काही फील्ड मध्ये शेतामध्ये किंवा अशा ग्राउंड मध्ये ते आहे असे सोडून दिले जातात आणि त्याचा इफेक्ट लाईव्हस्टॉक वर सुद्धा होतो. इट इज रिपोर्टेड दॅट देअर आर 40,000 deaths annually due to antimicrobial resistance. ओके, इट इज रिपोर्टेड दॅट. असं रिपोर्ट आहे की या फार्मास्युटिकलचा वाढता वापर किंवा या ड्रगचा आणि असं 14,000 डेथ्स अॅन्युअली प्रत्येक वर्षी 14,000 डेथ्स होतात ड्यू टू अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स. तर अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स मुळे होतात. व्हॉट इज अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स? काय आहे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स? या अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स मुळे असं एस्टिमेट केलं गेलं की 14,000 डेथ्स होतात अॅन्युअली प्रत्येक वर्षाला. व्हॉट इज दी अँटीमायक्रोबियल? फर्स्ट ऑफ ऑल टेल मी व्हॉट इज अँटीमायक्रोबियल्स? आर यू नो? What is antimicrobial? No or no? माहित आहे का antimicrobials? Against again Microbials. Yes. against again microbe. ओके, इट इज अगेन्स्ट मायक्रोबियल ग्रोथ. म्हणजे मायक्रोब्स म्हणजे काय आहेत की जीवाणू आहेत. ओके, तर त्या जीवाणूला किल करण्यासाठी जे काही एजंट यूज केलं जातं त्यांना काय म्हणायचं? अँटीमायक्रोबियल्स. ओके, अँटीमायक्रोबियल्स आर द एजंट्स विच कॅन किल और स्टॉप द ग्रोथ ऑफ मायक्रोब्स. ओके, जे काही किल करतात त्यांना काय म्हणायचं? सायडल. ओके, आणि जे स्टॉप करतात त्यांना म्हणायचं स्टॅटिक. दिस आर द टू वर्ड्स. तर अँटीमायक्रोबियल्स म्हणजे काय की मायक्रोबियलच्या अगेन्स्ट जे काही काम करणारे एजंट्स आहेत त्यांना म्हणायचं अँटीमायक्रोबियल. दिस आर टू टाइप्स. दे आर सायडल और स्टॅटिक. सायडल म्हणजे काय? जे काही मायक्रोब्सला किल करतात त्यांना म्हणायचं त्यांना सायडल म्हटलं जातं जनरली. आणि असं ऐकलं असेल सायडल बॅक्टेरिया स्टॅटिक. ओके, तर ते तसं आहे त्याचं बघा. तर antimicrobials are generally are the agents which are act against the microorganism which can help to kill the microorganism. ओके, तर हे अँटीमायक्रोबियल जनरली प्रिस्क्राईब केले जातात. ओके, जनरल जरी फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन हेल्थचं एक्झाम्पल घेऊयात. तर ह्युमन हेल्थला जनरल आपल्याला कॉमन कोल्ड झाली किंवा कफ झाला तर हे अँटीमायक्रोबियल जर प्रिस्क्राईब केले गेले तर ते अँटीमायक्रोबियल आपण घेतो. ओके, तर अँटीमायक्रोबियल एक काही ठिकाणी काही एक्सटेंट पर्यंत ते काय असतं? सेफ असतात किंवा ते मायक्रोबला किल करतात. बट सम टाइम असं येतो की अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स फॉर्म होतो. रेझिस्टन्स म्हणजे सपोर्टच करत नाही ते किल करण्याला त्या बॅक्टेरियाला किंवा त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला. तर असं रेझिस्टन्स फॉर्म झाल्यामुळं किती 14,000 डेथ्स होत आहेत अॅन्युअली. अंडरस्टूड? येस मॅम. मॅम हे रिपीट करा ना.
Okay, am I audible? No? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, now we will repeat this part. Okay. Okay, see, it has been shown that pharmaceuticals are detectable in untreated and biological treated municipal wastewater. तर फार्मास्युटिकल हे अनट्रीट करताना फार्मास्युटिकल वेस्ट आहे अनट्रीट केल्या म्हणजे त्याच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट न करता तसंच लेट डाऊन केलं जातं म्युनिसिपल वेस्ट वॉटर असेल सरफेस वॉटर असेल व्हेरी फ्यू ड्रिंकिंग वॉटर मध्ये सुद्धा काही प्रमाणात डायरेक्ट रिलीज ऑफ वेटरनरी फार्मास्युटिकल्स इन एन्व्हायरमेंट मे ऑकर इन फिश फार्मिंग. तर वेटरनरी जे काही इंडस्ट्रीज आहेत किंवा वेटरनरी फार्मास्युटिकलचं जे काही वेस्ट आहे ते एन्व्हायरमेंट मध्ये डायरेक्ट सोडून दिलं जातं त्याचं इन फिश फार्मिंग मध्ये. देन इनडायरेक्ट रिलीज बाय वे ऑफ एनिमल टिपिकली ट्रीटेड अँड बाय लिचिंग थ्रू फिल्टर फ्रॉम मॅन्युअर स्प्रेडिंग टू ऍग्रिकल्चर फील्ड्स अँड लाईव्ह स्टॉक वेस्ट. तर लाईव्ह स्टॉक वेस्ट आहे हे किंवा मॅन्युअर म्हणजे खत म्हणून यूज केला जातो अशा वेस्टचा. ओके, वेटरनरी मधील अँड ऑल्सो हॅव बीन रिपोर्टेड वेस्ट हॅव लाईव्ह स्टॉक वेस्ट हॅव ऑल्सो बीन रिपोर्टेड. लाईव्ह स्टॉक वेस्ट मध्ये सुद्धा याचा रिपोर्ट आहे किंवा असं घडलं जातं या वेटरनरीचा वेस्ट आहे फार्मास्युटिकलचा ते लेट आउट केलं जातं. It is reported that there are 14,000 deaths annually due to antimicrobial resistance. What is तर असं रिपोर्ट केलं गेलं की 14,000 डेथ्स पर इयर होतात कशामुळे तर अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स मुळे. व्हॉट इज अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स? आता सांगितलं काय आहे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे तर जे काही मायक्रोब्स आहेत मायक्रोब्स म्हणजे काय असतील बॅक्टेरिया व्हायरस हे सगळे जे काही असतील तर ते काय करतात ते जे त्यांच्या अगेन्स्ट जे काही ट्रीटमेंट दिली जाते तर त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करायचं बंद करतात आणि त्यांचं जे काही कॉझिंग इन्फेक्शन आहे तर ते काय करतात इन्फेक्शन हार्ड करतात किंवा खूप स्ट्रॉंग त्यांचे इन्फेक्शन बनवतात आणि जे काही आपण ट्रीटमेंट देत आहोत त्या ट्रीटमेंटला अपोज करतात म्हणजे ते खूप स्ट्रॉंग होतात किंवा त्याच्यावर काही इफेक्टच होत नाही त्या अँटीमायक्रोबियलचा. जनरली अँटीमायक्रोबियल म्हणजे काय विच आर किल ऑर स्टॉप दी म्हणजे काय करतात बॅक्टेरिया असतील किंवा मायक्रोब अगेन्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम आपण अँटीमायक्रोबियल युज करतो ते मायक्रो ऑर्गॅनिझम किल करण्यासाठी. बट रेझिस्टन्स मध्ये काय होतं हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते त्या ट्रीटमेंटला किंवा त्या मायक्रो ऑर्गॅनिझम अँटीमायक्रोबियल्सला रेझिस्टन्स फॉर्म करतात किंवा स्ट्रॉंग होतात की त्याचा त्या अँटीमायक्रोबियलचा इफेक्ट त्यांच्यावर होत नाही आणि त्यांचं इन्फेक्शन स्ट्रॉंग होतं. ओके, त्यांचं मल्टिप्लिकेशन तेवढ्या प्रमाणात स्ट्रॉंग होतं की ते अँटीमायक्रोबियल त्यांना सफिशियंट ठरत नाही. ओके, तर हे जनरली कशामुळे होतं बघा ओव्हरयूज जर केला आपण अँटीमायक्रोबियलचा किंवा अँटीबायोटिकचं एक्झाम्पल घ्या. अँटीबायोटिक म्हणजे जे काही बॅक्टेरियाला किल केलं जातं तर त्याचा ओव्हरयूज जर केला तर असं होईल की ते मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा तो बॅक्टेरिया खूप स्ट्रॉंग होईल की त्याचं मल्टिप्लिकेशन तेवढं स्ट्रॉंग करेल किंवा इन्फेक्शन तेवढं हार्ड करेल की त्या अँटीबायोटिक किंवा अँटीमायक्रोबियलने त्याचं काहीच किल होणार नाही किंवा त्याच्यावर काहीच इफेक्ट होणार नाही. अंडरस्टूड व्हॉट इज अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स? समजतंय का? येस Yes, ma'am. Yes, ma'am. हा, कोणाला समजलं नाही व्हॉट इज अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स तर असं रेझिस्टन्स फॉर्म होईल की एक स्टेज अशी येईल की त्याला इफेक्टच होणार नाही त्याचं इन्फेक्शन आहे असं सतत वाढत जाईल. जनरली हे ट्युबरक्युलोसिस वगैरे सारखे डिसीजेस आहेत या डिसीजेस मध्ये दिसून येतं बघा अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स. ओके, एक स्टेज अशी येते की त्या बॅक्टेरियाला इफेक्ट होत नाही त्या ड्रगचा. ओके, एवढा स्ट्रॉंग झालेला असतो तो. मग या इफेक्टच होत नाही तर देणार तरी काय त्या पेशंट मध्ये आपण अँटीबायोटिक दिले त्याचा इफेक्ट होत नाही मग त्याच्यामुळे काय होईल डेथ होईल त्या पेशंटची ओव्हरयूज जर झाला आणि अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स फॉर्म झाला तर रिस्पॉन्डच करायचं बंद करते बॉडी. अंडरस्टूड? Yes, ma'am. Okay, it hormones, particularly estrogen compounds, have been reported in sewage. तर जनरली हार्मोन्स आहेत पर्टिक्युलरली एस्ट्रोजन कंपाऊंड जे काय आहे ते रिपोर्ट झालेले आहेत किंवा सापडले आढळून आलेले आहेत सिवेज मध्ये.
origin route of pharmaceutical produce causing pollution of pharmaceuticals in environment in shown and figure. तर खाली एक फिगर दिलेली आहे बघा, त्याच्यामध्ये असं दिसतं की ओरिजिन कॉज काय आहे फार्मास्युटिकलचा आणि ते कसं पोल्युशन कॉज करतात. ओके, सी फर्स्ट ऑफ ऑल हाऊसहोल्ड्स असतात, हाऊसहोल्ड्स नॉन डोमेस्टिक पॉइंट्स इन इंडस्ट्रीज हॉस्पिटल सर्व्हिसेस. तर हाऊसहोल्ड्स आहे, हाऊसहोल्ड पासून होणारं प्रपोर्शन आहे, हाऊसहोल्डचं पोल्युशनचं प्रपोर्शन आहे ते असेल, किंवा नॉन डोमेस्टिक पॉइंट्स आहेत जे काही इंडस्ट्रीज असतील, हॉस्पिटल्स असतील, सर्व्हिसेस असतील याच्याद्वारे होणारं इन्फेक्शन. तर फर्स्ट हाऊसहोल्डचं सिव्हिअर आहे, तर त्याचं डायरेक्ट डिस्चार्ज केलं जातं आणि सेप्टिक टँक डिफ्यूज पोल्युशन, ओके, याच्यामध्ये ते लेट आउट केलं जातं. देन नेक्स्ट WWTP आहे, देन त्याचं बायोसॉलिड्स असतील ते किंवा अॅनिमल फार्मिंग असेल, अॅनिमल फार्मिंगचं हाऊसहोल्ड फर्स्ट ऑफ ऑल एक एक आपण बघत जाऊया. हाऊसहोल्डचं आहे ते सिव्हिअर आहे किंवा हाऊसहोल्डचं जे काही सिवेज आहे ते WTP मध्ये सोडलं जातं. त्याच्यासोबतच सेप्टिक टँक डिफ्युजेस पोल्युशन, तर ते हाऊसहोल्डचं मधलं जे काही पोल्युशन आहे ते सेप्टिक टँक मध्ये जे सिवेज सोडलं तर ते पोल्युशनचं त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि पोल्युशनला डिफ्यूज होतं बघा, आणि डायरेक्ट डिस्चार्ज केलं जातं हाऊसहोल्ड. देन इफ्लुएंट आहे, ते कुठं कुठं सोडलं जातं हाऊसहोल्डचं बघा, सरफेस वॉटर असेल, रन ऑफ किंवा ग्राउंड वॉटर, किंवा नंतर काय होईल DWT, आणि नंतर ड्रिंकिंग वॉटर टँक. ओके, DWT म्हणजे ड्रिंकिंग वॉटर टँक मध्ये ते नंतर येईल हाऊसहोल्डचं वॉटर. जर असं सिलेक्ट केलं तर फर्स्ट ऑफ ऑल काय येईल ते, जर विदाउट ट्रीटमेंटले सोडलं तर ते WWTP मध्ये येईल. देन इफ्लुएंट त्याचा फ्लो तसाच राहील, सरफेस वॉटरवर फ्लो होईल, बँक फिल्ट्रेशन होईल आणि नंतर ड्रिंकिंग वॉटर मध्ये आहे असंच येईल. सेम तसंच आहे नॉन डोमेस्टिक पॉइंट्स सुद्धा. नॉन डोमेस्टिक पॉइंट्स म्हणजे जे काही इंडस्ट्रीजचं वेस्ट आहे, हॉस्पिटलचं आहे, सर्व्हिस म्हणजे वाईस वर्सा काय झालं, रिपीट त्या ड्रिंकिंग वॉटर मध्येच वॉटर आलं, विदाउट ट्रीटमेंट जर सोडलं असेल आणि त्याच्यापासून आहे असे डिसीजेस क्रिएट झाले. जर हाऊसहोल्डला ट्रीटमेंट केली, सेप्टिक टँक मध्ये ते टाकलं, ओके, हाऊसहोल्ड वॉटर लेट आउट केलं डायरेक्ट डिस्चार्ज न करता, तर ते सेप्टिक टँक मधून काय होईल, त्याचे पोल्युटंट्स काढले जातील, ओके, त्याच्यातले, आणि ते नंतर वॉटर अॅनिमल फार्मिंग असेल, बायो सॉलिड स्प्रेड असेल, इकडे सगळीकडे यूज होईल, रन ऑफ होईल त्याचा, आणि नंतर ते लँड फिल्स ग्राउंड वॉटर मध्ये सगळं आत झिरपून जाईल, आपण पाणी झिरपणे अशी कन्सेप्ट म्हणतो, आणि नंतर ते काय म्हणूयात आपण, नंतर ते शुद्ध होऊन ड्रिंकिंग वॉटर मध्ये, हे ट्रीटमेंट केल्यानंतर आणि नाही केल्यानंतर असं आहे. सेम असेल ऍग्रिकल्चर मध्ये, जर लेट आउट केलं, इथं इंडस्ट्रीज आहे, हॉस्पिटल आहे, सर्व्हिसेस आहे, बाकी सर्व्हिस मधून सुद्धा. ओके, फर्स्ट इज विदाउट ट्रीटिंग अँड सेकंड इज आफ्टर ट्रीटिंग. अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके, राईट, डायग्राम काढून घ्या तुम्ही. All of you draw the diagram. If it's over, you can show. म्हणजे झाल्यानंतर तुम्ही सांगू शकता की झालंय म्हणून.
ओके, ओव्हर झाले. येस और नो? येस और नो? No, No, ma'am. ma'am. ओके, ड्रॉ. You all have to draw.
Yes, tell me it is over or not? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सगळ्यांचं झाले का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. See, in this lecture we have completed what part? From air pollution, airborne diseases up to solid waste management. Okay. Anyone have any problem? Environmental pollution due to pharmaceuticals also we have completed. Occupational illness also we have completed. And at last, environmental pollution due to pharmaceutical. This part is completed. Anyone have any problem? Yes. No, ma'am. Anyone? No, ma'am. No, ma'am. Here our effects of environment on health is this bit is completed. At next lecture we will start psychosocial pharmacy. It is our last bit from this unit number 2. Okay. Understood madam. all this part? Okay. Have you drawn this diagram? Diagram काढलेली आहे सगळ्यांनी? Yes, ma'am. Yes, ma'am. प्राजक्ता गभाले. Are you there? ma'am. Show me your diagram. कॅमेरा ऑन करा मॅडम तुमचा आणि डायग्राम दाखवा तुम्ही आता काढलेली. तुम्ही नोट्स कशा काढताय ते दाखवा. ओके, नोटबुक मध्ये दाखवा. नोट्स पहिल्यापासून तुमची नोटबुक दाखवा. तुम्ही कसे शॉर्ट नोट्स घेत आहात. नोटबुक शो करा. काय कॅमेरा कसं चालू करायचं? नोटबुक शो करा. येस, यू हॅव टू शो युअर नोटबुक. ओके, लास्टच्या नोट्स कशा काढत आहात ते दाखवा. इथपर्यंत कसं काढला फर्स्ट चॅप्टर तुम्ही? What is that, Prajakta? Show me your notebook. Hello. Yes. फर्स्ट चॅप्टर पासून नोट्स काढतात का नाही तुम्ही? कसं काढला ते दाखवा. Yes. काढलेत मॅडम. थांबा, ते कॅमेरा चालू होत नाही. What is this? दिसतंय का मॅम? नोटबुक जवळ कॅमेरा घेऊन जावा तुमचा मॅडम. फ्रंट कॅमेरा स्टार्ट केलेला आहे तुम्ही. नोटबुक जवळ नोटबुक दाखवा. नोटबुक मला तुमची. दिसते का? नोटबुक दाखवा. नोटबुक जवळ कॅमेरा घेऊन जावा. फोन इन्व्हर्ट करा. ओके, हा आता दिसायला लागली आहे बघा तुमची नोटबुक. ओके ओके, नेक्स्ट. ओके ओके, व्हेरी गुड. यस. ओके ओके ओके, व्हेरी गुड प्राजक्ता. अशा सगळ्यांनी नोट्स काढायच्या आहेत. ओके, तुमच्या पण चेक केल्या जातील नोटबुक. स्टॉप युअर कॅमेरा. यू कॅन स्टॉप. ओके, अंडरस्टूड ऑल दिस पार्ट्स. आतापर्यंत झालेले सगळे पार्ट्स सगळ्यांना समजले? Yes, ma'am. Yes, ma'am.
Okay. Okay, we will stop here. At next lecture, we will further continue our next part, that is psychosocial part. आतापर्यंत झालेल्या पार्ट मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे? No, ma'am. No, ma'am. सगळे पार्ट समजलेत सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. यस बॉईज, समजलेत सगळ्यांना ma'am. पार्ट सगळे? Yes, ma'am. Okay, we Yes, will ma'am. stop here.